नमस्कार मित्रांनो, आज आपल्या बरोबर आहेत संकेत नायपा, ज्यांचं इंडियन बँकमध्ये एएफ म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. तर जवळपास मला असं वाटतं 4 ते 5 वर्ष झाले असतील तुम्ही हो इथं आहेत. तर त्याच्यानंतर त्यांना हे यश भेटलेलं आहे. तर ह्या ज्या संकल्प टॉप या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याकडून जे काय त्यांनी स्ट्रॅटेजी फॉलो केली असेल, ते स्ट्रॅटेजी कशा प्रकारे होती, त्याच्यानंतर त्यांनी जे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, याच्यामध्ये त्यांना फायदा कसा झाला, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहे. तर आपण सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. तर पहिलं संकेत की या कार्यक्रमामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. दुसरं महत्त्वाची गोष्ट की जे काही तुमचं सिलेक्शन झालं याच्याबद्दल संकल्प टीम तर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन. मला हे सांगा की आपल्या मुलांना की तुमचं जे काही शिक्षण असेल, तुमचं जे काही गाव असेल, त्याच्याबद्दल थोडीशी इंट्रोडक्शन थोडंसं मुलांना कळू दे. माझं नाव संकेत श्रीरंग नाळे. मी तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर इथून बिलॉंग करतो. माझं 1ली ते 10वी शिक्षण हे मराठी मीडियममधूनच झालेले. त्याच्यानंतर 11वी 12वी हे सायन्समधून झालेले. त्याच्यानंतर 12वी झाल्यानंतर 1 वर्ष मी CET रिपीट केलेली मेडिकल एक्झामसाठी, परंतु त्यात यश आलं नाही. त्याच्यानंतर मी मेडिकल CET झाल्यानंतर ॲग्रीला ॲडमिशन घेतलं, BSc ॲग्रिकल्चरसाठी. 2015ला ॲग्रीला ॲडमिशन घेतलं मी. त्याच्यानंतर 20ला पासआउट झालो. ॲग्रीचं 20 पासआउट झाल्यानंतर मी MBA केलेलं आहे सर, रेग्युलरमधून. MBA कशात आहे? MBA इन फायनान्शियल स्पेशलायझेशन फायनान्स फायनान्स होतो. येस सर. आणि त्याच्यानंतर मग बँकिंगचे एक्झाम चालू केले सर. तुम्ही डॉक्टरसाठी नंबर नाही लागला म्हणून BSc ॲग्रीला आले. येस सर. म्हणजे बऱ्यापैकी ही जी कंडिशन असेल ना ॲग्रिकल्चर वाल्यांची, ज्यावेळेस सेमिनार असतील, हे सगळ्या काही गोष्टी असतील ना, ज्यावेळेस तिथं गेल्यानंतर बरेचसे मुलं असे असते की नीट असेल, JEE असेल, अशा एक्झाममध्ये नंबर न लागल्यामुळे BSc ॲग्रीला येतात. तसंच त्यांचं पण झालंय. परंतु इथं आल्यानंतर त्यांनी नंतर MBA पण केलेलं आहे, मला वाटतं फायनान्समध्ये. तर मला हे सांगा की तुम्हाला जो वेळ लागला आतापर्यंत, म्हणजे जवळपास 20ला ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल, तर आज 25 सुरू आहे, जवळपास 5 वर्षाचा काळ आहे. तर मग हे 5 वर्षाचा एवढा जो काळ लागला जातो, कारण इथं ज्यावेळेस मुलगा येतो, एक 30-40% मुलं असे असतात की त्यांना एवढा काळ लागतो. नेमकी हा काळ लागतो, तर याच्यामध्ये काय चुका होतात मुलांचे, कशामुळे एवढा वेळ लागतो? खरं तर माझं प्रिपरेशन हे 2020 मध्ये चालू केलं होतं मी. त्यावेळेस लॉकडाऊन चालू होतं सर. त्याच्यामुळे बॅच प्रॉपर झाली नव्हती. आणि बॅच प्रॉपर झाल्या नसल्यामुळं ज्यावेळेस घरी जाऊन ऑनलाईन बॅच करण्यात आली माझ्याकडून, त्यावेळेस एवढं प्रॉपर झाले नाही माझ्याकडून. त्याच्यामुळे देखील थोडा वेळ जास्त गेला. त्याचबरोबर क्वांट असेल किंवा इंग्लिश असेल, याच्यामध्ये थोडासा वीक पॉईंट होता सर माझा. त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला असं मला वाटतं सर. अच्छा. तर मग हा वेळ ज्या चुका झालेल्या असतील, म्हणजे तुमचं जे प्रॉब्लेम जो मेन आहे, हा मेन प्रॉब्लेम होता की तुमचा एक तर कोरोनाचा पण कालावधी होता, आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही क्वांट असेल, इंग्लिश असेल, याच्यामुळे तुम्ही म्हणताय की माझं तिथं थोडासा वेळ लागला. येस. तर हे मुलांच्या ज्या चुका होत्यात, ह्या टाळण्यासाठी तुम्ही काय सांगताल मुलांना, काय नाही केलं पाहिजे याच्यामध्ये? पहिली गोष्ट तर सर, प्रॉपर बॅच कंप्लीट केली पाहिजेत. ज्यावेळेस बॅच कंप्लीट होईल, ज्यावेळेस सगळा सिलेबस तुम्ही टार्गेट करसाल, त्यावेळेस प्रत्येक एक्झाम हे तुम्हाला सोपी जाईल किंवा टार्गेट करता येईल, हे मला सांगणं आहे. त्याच्यानंतर प्रॉपर सिलेबस टार्गेट केल्यानंतर मॉक देणे हे देखील मॅन्डेटरी आहे. मॉक दिल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स येतो, आणि कॉन्फिडन्स आल्यानंतर आपला स्कोअर देखील पर्सेंटाईल वगैरे वाढत जातो. त्याच्यामुळं केलं पाहिजे. आणि मॉक देत असताना कधी कधी स्कोअर तुमचा कमी येत असेल, म्हणजे अचानक कधी कधी तुमचं 30 आला असेल, कधी कधी 40 आला असेल 100 पैकी. तर मग तुम्ही ह्या टायमिंगला कसं फेस करत होतात? कारण होतं असं की मुलगा ज्यावेळेस स्कोअर कमी येतो ना, त्यावेळेस ते डिप्रेशन मध्ये जातो. सर रेग्युलर मॉक देत राहायचं सर. कमी येत होता स्कोअर, परंतु मॉक हे बंद कधीच गेले नाहीत, रेग्युलरपणे चालू ठेवले. मग स्कोअर कमी येऊ, स्कोअरकडे पाहिलंच नाही पहिली गोष्ट, कारण सरांचं थोडंसं असल्यामुळं सर देखील, संकल्पची टीम देखील थोडीफार सांगायचं की जरी स्कोअर कमी आला तरी त्याच्याकडे लक्ष न देता तुमचं आहे ते चालू ठेवायचं. आणि काही प्रॉब्लेम आला तर आपल्याकडे डाऊट फॅकल्टी होती, त्यांचे देखील सहकार्य चांगले लागले सर. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही. जनरल बँकिंगचा कधी मनात विचार नाही आला का? समजा तुमचे वर्ष पहिले तर AFO साठीच दिलेले आहेत, AFO मुळे तुमचे 1-2 वर्ष असे गेलेले की कधी इंटरव्ह्यूला जा, कधी मेन्स मधून बाहेर पड, तर हे तुमचे जे काही अटेम्प्ट असतील ते वाढले,
परंतु मग कधी जनरल बँकिंगचा विचार आला नाही का मनात? आला जनरल बँकिंगचा विचार हा स्टार्टिंगला तर आला नाही, हा. परंतु ज्यावेळेस मग पहिले 2-3 रिझल्ट गेले, त्याच्यानंतर मग जनरल बँकिंगकडे शिफ्ट व्हायला म्हणजे मनात कुठेतरी वाटायला लागले की आता शिफ्ट झालं पाहिजे, जास्त एकाच एक्झामला टार्गेट करून चालणार नाही. त्याच्यामुळे 2023 पासून मी जनरल बँकिंग चालू केली होती. त्याच्यानंतर जनरल बँकिंगचे देखील 2-3 रिझल्ट आले होते माझे, परंतु प्री सहज निघायचे, परंतु मग मेन्समध्ये थोडंसं कुठंतरी म्हणजे होत नव्हतं. त्याच्यामुळं थोडंसं जनरल बँकिंगला थोडा प्रॉब्लेम आला. मला आठवतं की मला वाटतं तुमचा क्रेडिट ऑफिसरचा पण पेपर होता आता हो. मध्ये मागे इंटरव्ह्यू आपण घेतला होता. हो सर. तर मग आता क्रेडिट ऑफिसर हा तर MBA च्या बेसिसवरती होता. येस सर. तर मग तुम्ही जे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल, इंटरनल केलं होतं जे पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यामध्ये कोरोनाचा पण कालावधी. तर मग या पोस्ट ग्रॅज्युएशनचा तुम्हाला फायदा काय झाला? फायदा सर खूप फायदा आहे, कारण आपण ज्यावेळेस फक्त BSc ॲग्रिकल्चर करतो, त्यावेळेस फक्त आपल्याला एकच ऑप्शन राहतो की फक्त आपण EFO आणि जनरल बँकिंग टार्गेट करू शकतो. परंतु जर आपल्याकडे अजून कोणत्या विषयामध्ये स्पेशलायझेशन असेल तर आपण त्या आपल्याकडे स्कोप अजून वाढू शकतो. जसं की मी फायनान्समधून केलेले, तर फायनान्समध्ये सांगायचं झालं तर PNBच्या क्रेडिट ऑफिसरच्या जागा आल्या होत्या पाठीमागे. आता देखील त्याची ॲड आलेली आहे. त्याच्यानंतर NICL AO फायनान्सच्या वेगळ्या जागा येतात. त्याच्यानंतर UICL असेल, LIC असेल, या सर्वमध्ये फायनान्सच्या किंवा मग MBA बेसिसवरती ॲड येतात. त्याचा नक्कीच फायदा होतो सर. अच्छा. बऱ्यापैकी फायनान्स आणि मार्केटिंग हे 2 जे सब्जेक्ट असतील MBA मध्ये जास्त आपले मुलं चूज करतात. तर MBA असेल तर MBA चांगलं की फायनान्स चांगलं? MBA मार्केटिंग चांगलं की फायनान्स? माझं असं म्हणणं आहे की जर MBA करायचं असेल कोणाला तर ड्युअल स्पेशलायझेशन ठेवायचं. मायनर एक ठेवायचा, मायनर मार्केटिंग ठेवू शकता तुम्ही, कारण मार्केटिंगला जास्त स्कोप आहे थोडासा. आणि नाही मेजरमध्ये मार्केटिंग ठेवा आणि मायनरमध्ये फायनान्स ठेवा, कारण दोन्हीचं ज्यावेळेस ठेवचाल तुम्ही त्यावेळेस दोन्हीला मिळून चांगला स्कोप आहे सर. अच्छा. याच्या पाठीमागं म्हणजे आता तुम्हाला हे यश जवळपास 27व्या वर्षी भेटलेलं आहे. येस सर. याच्या पाठीमागं तुम्ही किती एक्झाम्स दिल्यात, किती मेन्स दिल्यात, किती इंटरव्ह्यू दिले आतापर्यंत? एक्झाम तर भरपूर दिले सर, कारण 2021 पासून एक्झाम्स देतोय मी. तसा आकडा सांगता येणार नाही, परंतु फायनल सिलेक्शन हे म्हणजे इंटरव्ह्यू टोटल 7 इंटरव्ह्यू दिलेले सर मी. हा AFOचा 7वा इंटरव्ह्यू होता माझा आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन झाले सर. 7 इंटरव्ह्यू दिलेले 7 आणि त्याच्यानंतर एक्झाम तर विचारायची सोय नाही, कारण 21 पासून ते एक्झाम देत आहेत पा. म्हणजे पेशन्स काय असते हे यांच्याकडून आपल्याला शिकायला भेटतं पा. त्याच्यानंतर बऱ्यापैकी आता तुमच्या जे काही घरचे असतील, कारण एखाद्याचं वय जर 27 वर्ष झालं किंवा 28-27 वर्ष वय सुरू आहे, तर घरचे थोडेसे पाठीमागे लागतात पा. आता थोडंसं अभ्यास सोडून आपलं काहीतरी ऑप्शन्स पा. तर असं काही घरच्यांची रिक्वायरमेंट होती का? नाही सर, कधीच नाही. घरून कधीच प्रेशर नव्हता. घरचे प्रत्येक वेळेस म्हणजे साथच दिलेली घरच्यांनी. किती रिझल्ट गेले, भरपूर रिझल्ट गेले सर माझे, परंतु घरचे कधीच म्हणले नाही की आता तू बास कर किंवा मग घरी ये किंवा असं काही. घरच्यांचा खूप सपोर्ट होता सर, सगळ्यांचाच. त्याच्यानंतर मागच्या मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी तुम्ही ज्यावेळेस आलते, तर अदर ऑप्शनचा एक मी विचार करतोय की बाबा सर ऑप्शन B चा विचार करतोय, असं तुमच्या मनात आलतं, परंतु हे शेवटच्या टप्प्यात तुम्हाला यश भेटलं. हो सर. आता ज्यावेळेस पाठीमागे एकदा घरी जाऊन आलो मी, त्यावेळेस घरचे म्हणले बघ काय होतंय, नाहीतर मग आपलं दुसरा ऑप्शन बिझनेस वगैरे. वडिलांच्या डोक्यात होतं की बघू काय नाही झालं तर बिझनेस वगैरे टाकून देता येईल. त्याच्यामुळं त्याचा एवढा विचार केला नाही, परंतु त्यांच्या मनात कुठेतरी होतं की नाहीच झालं तर दुसरं ऑप्शन आहे बिझनेस सारखा. त्याच्यानंतर तुमचं फ्रेंड सर्कल पण खूप मोठं आहे. येस सर. आणि बऱ्यापैकी त्याच्यातले जे सिलेक्शन्स असतील ते खूप चांगल्या पोस्टवर आहेत, कारण तुम्हाला जवळपास मी 1-1.5 वर्षापासून ओळखतो की तुमचे काही मित्र LIC मध्ये AA पदावरती, NICL मध्ये. तर मग हे जे फ्रेंड सर्कल असतं याचा उपयोग तुम्हाला कशा पद्धतीने झाला? नक्कीच सर, चांगला उपयोग झालेला आहे त्याचा, कारण प्रत्येक वेळेस आपण जेव्हा फेल होतो किंवा अजून कोणती मदत पाहिजे असेल किंवा काही डिप्रेशन असेल किंवा कोणत्याही गोष्टी असतील, तर इतर कोणाकडे ते शेअर करता येत नाहीत. त्या फक्त फ्रेंड्सकडे आपण शेअर करू शकतो. त्यामुळे त्याचा खूप फायदा झाला. मग त्याच्यामध्ये अजय असेल, अमर असेल, आतिश असेल,
या सर्वांचा, परत अजून रूममेट्स असतील, या सर्वांचा खूप फायदा झाला सर. अच्छा. त्याच्यानंतर AFO गेल्यानंतर, आता इथून पाठीमाग तुम्ही इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत AFOचे. AFO गेल्यानंतर असं कधी वाटलं नाही का तुम्हाला की सर दुसरा ऑप्शन्स मी पाहतो, जनरल बँकिंगचं कुठलं तरी टार्गेट करतो? हा सर, जनरल बँकिंगचा आता SBI ची प्री पण निघाली होती माझी. आता मेन्स दिलेली तू? मेन्स दिलेली सर आता मी. कुठून भरता फॉर्म? फॉर्म महाराष्ट्रामधूनच भरला होता सर. महाराष्ट्र. येस सर. अच्छा. मग ते ऍग्रिकल्चर म्हटल्यानंतर ते कमर्शियल आणि त्याच्यानंतर GA हा हे कशा प्रकारे करायचे तुम्ही? ते बऱ्यापैकी सर, ज्यावेळेस बॅच ऑनलाईन केली होती मी, त्याच्या वेळेस देखील केलं होतं, परंतु जास्त डाऊट हे शरद सर असतील, ह्यांनी खूप डाऊट क्लिअर केले सर. कारण बऱ्यापैकी क्वांट हा वीक होता माझा. आणि ज्यावेळेस जनरल बँकिंग चालू केलं त्यावेळेस त्यांच्याकडून डाऊट म्हणून भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या सर. शरद सर असतील, अमित सर असतील, त्यांच्याकडून. बरं. त्याच्यानंतर जे की तुमचा इंग्लिशचा पण क्वेश्चन्स असतात, बऱ्यापैकी इंग्लिशचा पण प्रॉब्लेम असतो. कारण हे प्रत्येक मी इंटरव्ह्यूत विचारतोय, कारण इंग्लिशचा जो प्रॉब्लेम असतो ते मुलं यायला पण घाबरतात Yes, sir. टीचर लोकांकडे. तर इंग्लिशचा प्रॉब्लेम कसा दूर केला तुम्ही? इंग्लिश सर, दररोज एडिटोरियल, त्याच्यानंतर न्यूजपेपर वाचायचा आणि डेली रीडिंग वगैरे, एखादं बुक वगैरे रीडिंग कायम चालू ठेवली सर. कारण ज्यावेळेस तुम्ही त्याच्या टचमध्ये राहाल त्यावेळेस इंग्लिश हे बऱ्यापैकी सोपं जातं सर असं. आणि नंतर नंतर माझा स्कोअर देखील इंग्लिशचा चांगला वाढला होता. स्टार्टिंगला जवळजवळ 2 ते 3 वर्ष माझा इंग्लिशमुळे रिझल्ट गेला होता, परंतु 2023ला मला आठवतंय की मला कट ऑफपेक्षा जवळजवळ 3 ते 4 मार्क जास्त होते. आणि आता ह्या वर्षी तर 10 मार्क्स आले होते मला इंग्लिशसाठी. अच्छा. आणि त्याच्यामुळे इंग्लिशवर चांगली कमांड आली होती सर. नंतर त्याच्यानंतर GA चा पार्ट जनरल बँकिंगसाठी कसा केला? जनरल बँकिंगला सर आमचे फ्रेंड आतिश सर, त्यामुळे त्याचा काही विषय आला नाही. जे काय असेल तर त्यांनी बऱ्यापैकी सगळं करून घेतलं सर. अच्छा. बरं. त्याच्यानंतर मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही जनरल बँकिंगचं मागच्या 2 वर्षापासून प्रिपरेशन करत होता, पण जनरल बँकिंगचे तुम्हाला कुठं पोस्ट फायनल रिझल्ट नाही भेटला. तुम्ही आतापर्यंत 2 ते 3 जनरल बँकिंगचे पण सुद्धा इंटरव्ह्यू दिलेले. तर मग ऍग्रिकल्चरचा जो टच होता, तो टच तुम्ही कसा धरून ठेवला? कारण ज्यावेळेस आपण जनरल बँकिंगचा विचार करतो त्यावेळेस आपण ऍग्रिकल्चरचा विषय सोडून देतो. ते कशा प्रकारे केलं तुम्ही? जनरल बँकिंग आणि ऍग्रिकल्चर हे कसं हँडल केलं? जनरल बँकिंग ज्यावेळेस आपले AFOची मेन्स जवळ येईल त्यावेळेस फक्त ॲग्रीचा अभ्यास हा खूप वाढवला मी. आणि असं मग रेग्युलर म्हणलं तर फक्त ॲग्रीला 2 तास द्यायचो सर दिवसातून फक्त मी. आणि बाकीचा वेळ हा फक्त मग जनरल बँकिंग प्लस जे हे मॅनेज करायचो सर मी. बरं. त्याच्यानंतर आता स्कोर किती होता ॲग्रिकल्चरला? ॲग्रिकल्चरला 31.75. इंटरव्ह्यू तुमचं बऱ्यापैकी सिलेक्शन इन झालेले. अच्छा. त्याच्यानंतर जाता जाता मला एक सांगा की तुमचं जे शेड्यूल असेल, जे की आपला इंटरव्ह्यूचा पर्पज असतोय की जे फायनल सिलेक्शन झालेले जे मुलं असतील की यांचा कुठंतरी काही ना काही त्यांना फायदा झाला पाहिजे. म्हणजे तुमच्या टाइम टेबलचा असो, तुमचं जे काही शेड्यूल असेल दररोजचं, ते शेड्यूल कशा प्रकारे होतं? शेड्यूल सर, मी 8 वाजता लॅबला जायचो. त्याच्यानंतर 8 ते 12 पर्यंत पहिल्या स्टार्टिंगला तर इंग्लिश करायचो. त्याच्यानंतर 12ला जेवण झाल्यानंतर मग थोडासा क्वांट घ्यायचो 2-3 तास. त्याच्यानंतर मग रिझनिंग घ्यायचो सर. आणि शेवट मग ॲग्री घ्यायचो आणि संध्याकाळी GA करायचो सर. रात्री GA का? डिस्कशन 5च्या आसपास व्हायचं सर, 5 ते 7 पर्यंत. 4-5 जणांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये डिस्कशन. बरं. त्याच्यानंतर जे की जाता जाता मला शेवटचे 2 क्वेश्चन्स पहा की जे न्यू कमर्स ॲग्रिकॉस असतील किंवा जे जुने ॲग्रिकॉस असतील, या दोघांसाठी तुम्ही काय सांगताल? कारण तुमचं सिलेक्शन हे जवळपास 3 ते 4 वर्षांनी झालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा जुनेच होतात, याच्यामध्ये प्रेशर येतो. कधी कधी असं वाटतं की हे सगळं सोडून जावं. तर हे बरेचसे मुलं विद्यार्थी असे आहेत आणि काही काही नवीन आलेले असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता? त्यांच्यासाठी एवढं सांगू शकतो की फक्त जनरल बँक ॲग्रिकल्चरवर डिपेंड न राहता जनरल बँकिंग देखील केलं पाहिजेत. कारण AFO म्हणजे खूप सर खूप अवघड आहे AFO म्हणजे. आणि त्याच्यामुळं जनरल बँकिंग केलं पाहिजे सर. आणि सोबत ॲग्री चालू ठेवलं पाहिजे. जसं की तुम्ही सांगता की पहिला आल्यानंतर ज्यावेळेस मुलं पहिल्यांदा येतात क्लासला, त्याच्यानंतर आल्यानंतर पहिल्या वर्षी हे फक्त AFO टार्गेट केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या वर्षापासून शिफ्ट झालं पाहिजे जनरल बँकिंग प्लस AFO मध्ये.
असं सांगू शकतो सर. बरं. आणि जे जुने असतील ते, कारण ते प्रेशर मध्ये असतील रिझल्ट गेल्यावर, तुम्ही पण बरेचसे रिझल्ट गेलेले आहेत तुमचे, येस सर. तुम्ही पण ते प्रेशर पाहिलेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगता? त्यांच्यासाठी एवढंच राहील सांगेन की सातत्य ठेवायचं, कारण जसा वेळ जाईल तसं थोडं आपला अभ्यास देखील कमी होतो, परंतु नाईलाज आहे सातत्य डिसिप्लिन हे ठेवल्यानंतरच यश भेटणार आहे सर. आणि एवढं सांगू शकतो की सातत्य ठेवलं पाहिजे आणि करत राहील, नंतर एक ना एक दिवस देव 100% देखील होते. 100% त्याला फळ देणारच असं ओके. वाटतं सर मला. आणि त्याच्यानंतर शेवटचा क्वेश्चन, हे जे यश असेल तुमचं, याच्यामध्ये महत्वाचे रोल कोणाचे असतील? पहिले तर आई वडील सर. आई वडिलांनी खूप कष्ट करून शिकवलेलं आहे सर आम्हाला. त्याच्यामुळं पहिलं तर त्यांच्यामुळेच हे यश आज आहे ते. त्याच्यानंतर चुलते असतील, त्याच्यानंतर फ्रेंड्समध्ये मग सर लोक असतील सर, मग सगळे आपले टीम संकल्प असेल, त्याच्यानंतर अ, अ, अजय अमर किंवा मग रूममेट्स असतील, हे सगळं कुठं ना कुठं या सगळ्यांचं मिळूनच असं यश आहे असं वाटतं सर मला. ओके. त्याच्यानंतर इथून पुढचा तुमचा प्रवास, तर आता बँकमध्येच जाताल तुम्ही. बँकमध्ये गेल्यानंतर तुम्ही थांबताल की अदर प्रिपरेशनला पण सुरू राहील? सध्या तर सध्या तर काहीच नाहीये सर काहीच नाही. डोक्यात तसं. फक्त एकच आहे की पोस्ट भेटली, आतापर्यंत लढलोय, Yes, sir. आता पोस्ट भेटली बस. सध्या तर नाहीये, परंतु जर झालंच भविष्यात तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये एका दुसरा ट्राय करू शकतो सर. ओके. येस सर. ठीक. तर ह्या इंटरव्ह्यू मधून एक 3-4 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. ते म्हणजेच काय, तुमचं जसं की मागच्या इंटरव्ह्यू मध्ये पण आपल्याला तसाच विद्यार्थी होता, आताही तसेच विद्यार्थी, जे की वय जास्त आहे, परंतु त्यांनी पेशन्स आणि त्याच्यानंतर सातत्य जे असेल, मेहनत असेल, ती कंटिन्यू ठेवली आणि कंटिन्यू ठेवल्यानंतर ते आज AFO झालेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही एक्झामचे फॉर्म सुटले तर ते एक्झाम त्यांनी पूर्ण दिलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी भरपूर एक्झामचे फॉर्म भरले. आतापर्यंत त्यांनी 7 जे काही इंटरव्ह्यू असतील ते 7 इंटरव्ह्यू दिलेले, जनरल बँकिंग प्लस AFO. त्याच्यानंतर कितीतरी मेन्स दिलेले आहेत. मग हे सगळं करत असताना कुठंतरी आपल्याला यश नाही भेटलं म्हणून आपण खचायचं नाही. तर आपण इथून पुढं जे काय आपलं सुरू आहे, ते सुरू असलेलं जे काम असेल ते आपल्याला कंटिन्यू ठेवायचंय. कधी ना कधी आपल्याला यश भेटतं, हे याच्यावरून आपल्याला दिसतं. तर संकेत, इथं आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुढच्या भविष्यासाठी टीम संकल्प तर्फे शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.